नमस्कार, मी विभा. शुद्ध शांतीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण अगदी मौसूद आणि तोंडात पटकन विरघळणारे असे ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहोत, जे अगदी झटपट आणि एकदम कमी साहित्यात होतात. यासाठी आपण येथे एका बाउलमध्ये पाव कप दूध घेऊन त्यात अर्धी वाटी मिल्क पावडर मिक्स करणार आहोत. लाडूचे मिश्रण तयार करत असतानाच आपण डायरेक्ट मिल्क पावडर वापरू शकतो, म्हणजे अशी पेस्ट न करता. पण त्यामुळे मिल्क पावडरच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि हे टाळण्यासाठीच आपण अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता आपण गॅसवर एक कढई ठेवून त्यात 2 चमचे तूप घालून घेणार आहोत आणि पदार्थ कढईला चिकटू नये म्हणून मी हे तूप थोडे पसरवून घेत आहे. आता ह्या तुपात 2 कप खवलेला नारळ घालणार आहोत आणि मंद आचेवर साधारण 10 मिनिट हे खवलेले नारळ छान परतवून घेणार आहोत. हा नारळ परतत असताना आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की नारळाचा रंगही बदलला नाही पाहिजे आणि ह्या ओल्या नारळात जे मॉइश्चर असतं तेही कमी झालं पाहिजे. यामुळे हे लाडू लवकर खराब न होता जास्त दिवस टिकतील. नारळ छान परतवून झालेला आहे. आता यात आपण 1 कप साखर घालून घेऊया. आता आपण साखर आणि नारळ एकजीव होईपर्यंत हे मिश्रण परतून घेणार आहोत. हे लाडू बनवायला इतके सोपे आहे की येत्या नारळी पौर्णिमेला तुम्ही हे लाडू नक्की करून बघा. साखर पूर्णपणे विरघळली आहे. आपण बघू शकता की याचा रंगही हलकासा बदललेला आहे. यावरून लक्षात येतं की मिश्रण चांगले एकजीव झाले आहे. बरेच जण नारळाच्या वड्या करतात. तुम्हालाही नारळाची वडी करायची असेल आणि मिल्क पावडर वापरायची नसेल तर तुम्ही या मिश्रणाच्या वड्या करू शकता. हे मिश्रण पुरेसे घट्ट झाले आहे. आता यात आपण सुरुवातीला जे मिल्क पावडरचे मिश्रण तयार केले होते ते घालणार आहोत आणि सर्व मिश्रण दाटसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत. नारळाची वडी करायची म्हटली की आपल्याकडून मिश्रण कधी सैल होते तर कधी घट्ट होते. मग त्याच्या वड्या करायला थोडा त्रास होतो आणि वेळही जास्त जातो. म्हणून हा सोपा पर्याय नारळाचे लाडू. आवडत असल्यास तुम्ही यात वेलची पावडर घालू शकता. मिश्रण व्यवस्थित घट्ट आणि छान एकजीव झाले आहे. आता गॅस फ्लेम बंद करून मी हे मिश्रण थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. मिश्रण पुरेसे थंड झाले आहे. आता हाताला थोडे तूप लावून मिश्रणाचे लाडू तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की अगदी सहज आणि झटपट लाडू आकार घेत आहे. आता हे तयार लाडू डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घेतले की आपले ओल्या नारळाचे लाडू खायला अगदी तयार. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. धन्यवाद.